श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवितसे कर दोडून भक्तिभावे करोनिया श्रीपाद राव करो पुरी असता पुढे वर्तिली कैशी कथा विस्तारोनी सांगाता कृपामूर्ती दातारा भक्तवत्सल श्री गुरुराव जाणोनी शिष्याचा भाव विस्तार करोनी भक्तिस्तव निरोपिले श्री गुरुचरित्र सिद्धमळे नामधारका पुढे झाले अति कौतुका तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा नित्य श्रीपाद गंगेसी यती विधीपूर्वक स्नान करती लौकिक व्यवहार दिव्य गती आचारती त्रयमूर्ती आपण ज्याच्या दर्शने गंगा स्नान त्यासी काय असे आचरण लोकानुग्रह कारण स्नान करती परियसा वर्तता ऐसे एक दिवशी श्रीपाद येती स्नानासी गंगा वाहे दाही दिशी मध्ये असती आपण देखा तया गंगा तटागत रजक असे वस्त्रे दूत नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य त्रिकाळ येऊनिया दंड प्रमाण करोनिया नमन करी अतिविनया मनोवाक्वाय कर्मेसी वर्तता ऐसे एक दिवशी आला रजक नमस्कारासी श्रीपाद म्हणती तयासी एक चित्ते परियसा श्रीपाद म्हणती रजकासी कारे नित्य कष्टदोषी तुष्टलोमी तुझे भक्तीसी सुखे राज्य करी म्हणती ऐकता श्री गुरुचे वचन गाठी पालवी बांधी शकून विनवितसे करू जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार भ्रांत सेवक झाला एकांत भक्त दुरुनी करी दंडवत मठा गेलिया येण्याची परी ऐसे बहुत दिवसांवरी रजक मग सेवा करी अंगण दाडी प्रोक्षण करी नित्य नेम येणे विधी असता एके दिवशी देखा वसंत मास वैशाखा क्रीडा करीत नदीतून निघा आला राजा अमलेंचे एक स्त्रियांसहित नावे तापण अलंकृत आभरण क्रीडा करीत स्त्रियांसह आपण गंगे मधून येत असे सर्व दळ थडी थडी अमित असती अस्ति गोडी मिरविता ती रत्ने करोडी अलंकृत सेवकजन ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्य असे गर्जत सवे येती थडी येसी रजक होता नमस्कारित शब्दे झाला अतिदुश्चित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी अतिमानसी मी जन्मोनिया संसारासी न देखिले सौख्यासी पशु समान देह आपला धन्य राजयाचे जिणे ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे ऐसा हा भक्त ईश्वराचा कैसे याचे अर्धव बळ कवण देवा आराजिला कैसा गुरु असे भेटला मग पावलाय पद ऐसे मनी चिंतित करीत असे दंडवत श्री गुरु श्रीपाद कृपावंत वळखिती त्याची मनवासना भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती ओळखुनी त्याची स्थिती बोला गुनिया पुसती काय चिंतितोसी मनात रजक म्हणे स्वामी आसी देखिले दृष्टीने रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुता तपे आराधुनी देवासी पावला ऐशा अवस्थेसी म्हणून चिंतितो मानसी कृपा मूर्ती दातारा ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियांसी चाड नाही या भोगासी चरणी तुझे मद सौख्य श्रीपाद म्हणती रजकासी जन्मादारभ्य कष्टलासी वांछा असे भोगावयासी राज्य पद तमवृत्ती निभवावी इंद्रिय सकळ नातरी नवे मन निर्मळ बाधा करती पुढे केवळ जन्मांतरी परियेसा तुष्टवावया इंद्रियांसी तुवा जन्मावे विलेंच वंशी आवडी झाली तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित ऐकोनी स्वामींचे वचन विनयी रजक कड दोडून कृपा सागर श्री गुरु राणा उपेक्ष नको म्हणत असे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञाने दाव्या तातारा श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्महोसी भेटी देऊ अंतकाळासी कारण असे अंबायणे भेटी होताची अंबासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता हो बरवसी आम्हा येणे घडेल आणिक कार्याकारणेसी अवतार हो परियेसी वेश धरुणी संन्यासी नाम नरसिंह सरस्वती ऐसे तया संभोगुनी निरोप देती जाई म्हणोनी रजक लय लावणी चरणी नमन करतसे तयावळी देखुनी श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारिती इह भोगसी किंवा पुढती राज्य भोग सांगवद रजक विनवित श्रीपादासी झालो आपण अपरवयासी भोग भोगीन बाळाभ्यासी यौवनी गोड राज्यभोग ऐकोनी रजकाचे वचन निरोप देती श्रीपाद आपण त्वरित धैर्य म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देताची तेवेळी त्यजिला प्राण तात्काळी जन्मदा लांबलेंची गुळी वैदुरा नगरी प्रख्यात
ऐशी रजगाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका ते चरित्र झाले पुढे आणिक इतिके झाली अवसरी श्रीपाद राय कुरवपुरी असता महिमा परंपारी प्रख्यात झाली परियसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार असे ख्याता सांगे नाईक नामधारका महिमान सांगता श्री गुरुचे शक्ती गायची आमुची वाचे नवल नवे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसायचे असे श्री गुरुपाती तया स्थानी महिमा अपार तया भूनी विचित्र असे आख्यायनी दृष्टांत तुझ सांगेन स्थान महिमेचा विस्तार सांगे नाईक मने एकाग्र प्रख्यात असे कुरवपुर मन कामना पूर्ती देते ऐसे किती दिवसभरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथेची आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मगा मृगडा राशी श्रीपाद बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य आपण कुरवपुरी असे ती दाण श्रीपाद राव निर्धारी दाण त्रैमूर्तीचा अवतार अदृश्य होनी तया स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी अवतार वावया पुढे कारणी म्हणून कवणा न दिसती जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ कुरव क्षेत्र अदुर्बळ असे प्रख्यात भूमंडळी श्रीपाद आहेत तया स्थानी दृष्टांत सांगेन विस्तारुनी ऐका श्रुते सकळ जन म्हणे सरस्वती गंगाधर सिद्धे सांगितले नामधारकासी तेची कथा विस्तारेसी सांगत असे सकलिकांसी गंगाधराचा आत्मज इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वतीपाख्याने सिद्ध नामधारक संवादे रजकवर प्रदानम तथा श्रीपाद निजानंद गमनम नाम नवमोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओम 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 ओम